युद्धविरामाच्या संकेतानंतर सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 5,500ची वाढ। आजचा भाव 1,45,000 रुपये। चांदीच्या दरांमध्ये 10,000 रुपयांची वाढ। भोंदू अशोक खरातची काल 10 तास कसून चौकशी। खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्यामुळे पुन्हा एकदा कोर्टात हजर करणार। खरातच्या विरोधामध्ये काल आणखी 3 नवे गुन्हे दाखल। भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड। चिंचोके, रबरी साप, बनावट खड्यांबरोबर मध विकून भक्तांना गंडवलं। लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकायचा। भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार। मुख्यमंत्री विधानसभेत नेमकी कोणती माहिती देणार याकडे लक्ष। नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटवा। ठाकरे सेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आज विधान परिषदेमध्ये प्रस्ताव मांडणार। सातारा एसपीच्या प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप। विधान परिषदेच्या 9 आमदारांना आज निरोप। उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींसह 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार। ठाकरेंच्या निरोप समारंभामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे लक्ष। ख्रिश्चन, मुस्लिम यांना अनुसूचित जातींचा दर्जा देता येणार नाही। सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय। फक्त हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा असा कोर्टाचा निर्वाळा। कॅनडाची गायिका आणि अभिनेत्री नोरा फतेहीची भारतामधून हकालपट्टी होण्याची शक्यता। 10 वकिलांची टीम मंत्रालयात। वर्क परमिटचा गैरफायदा घेतल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।